कुठल्याही क्षेत्रात काम करताना त्या क्षेत्राचा थोडा अनुभव घ्यावा लागतो। आता तुम्हाला रिक्षा चालवायची, तुम्ही फ्रेश आहे एकदम, 700-800 मला सगळं जाऊन 700-800 रुपये उरतात, 500-600 रुपये उरतात, झाले, तुम्ही सक्सेस झाले। आता काय पाहिजे? तेच पाहिजे। एखादा पॅसेंजर बसला की टाइमपासाचा बोलता झाला, तो सगळं 12-15 तुम्हाला जागलं आगणं मुतणं सगळं सांगून टाकन, बाबा हा धंदा आहे की नाही। नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर फ्रेश असाल एकदम आणि तुम्हाला रिक्षा चालवायची इच्छा आहे तर त्याआधी तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का? आपल्या एरियामध्ये धंदा आहे की नाही हा तुम्हाला जाणून घ्यावा लागेल। आपल्या विभागात म्हणा, आपल्या शहरामध्ये म्हणा, हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल की धंदा आपल्या एरियामध्ये आहे की नाही। ते कसं जाणून घ्यायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व ट्रिक सांगेल, कशा पद्धतीने आपण आपल्या एरियात धंदा आहे की नाही हे जाणून घेऊया। तर मित्रांनो, चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। मित्रांनो, सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्ही जिथं राहता, तुम्ही ज्या चाळीत राहता, ज्या बिल्डिंगमध्ये राहता, बघा प्रत्येक एरिया किंवा चाळीमध्ये ना असे रिक्षावाले असं सर्वीकडे तुम्हाला भेटेल। तुमच्या आजूबाजूला चाळी त्यांच्याशी बोलायला शिका, त्यांच्याशी जरा जवळीक करा। कसं आहे की ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये ना ओळख असणं गरजेचं आहे। असे मित्र हे करा की तुमच्या चाळीतले मित्र म्हणा, बिल्डिंगीतले, त्यांच्याशी जरा जवळीक करण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा हळूहळू, आणि त्यांच्याकडून समजून घ्या। त्यांना विचारा की दादा रिक्षामध्ये धंदा आहे की नाही, तर तुम्हाला सांगाल हळूहळू की बाबा रिक्षामध्ये धंदा आहे की नाही, मी सकाळी या वेळेत जातो। त्याला विचारायचा प्रयत्न करा, तू सकाळी किती वाजता जातो भाऊ, संध्याकाळी कितीला येतो, किती तास गाडी चालवतो, किती रुपये कमवतो, किती रुपये खर्च होतात गॅसला, सीएनजीला, गाडीच्या कामात किती खर्च होतं, हे त्याला विचारा। मग तुम्हाला बी कळेल हा बाबा की आपल्या एरियामध्ये धंदा आहे, एवढ्या रुपयापर्यंत धंदा, आपण बी गाडी चालवली तर एवढ्या रुपयापर्यंत धंदा करू शकतो। आणि दुसरी अजून एक ट्रिक आहे मित्रांनो, की काय करायचं माहिती आहे का, तुम्ही काय करायचं, रिक्षा स्टँडवर जायचं। रिक्षा स्टँडवर गेला ना, एखाद्या रिक्षामध्ये बसायचं, मीटरच्या रिक्षामध्ये बसायचं। तुमच्या एरियामध्ये मीटरपासून सुरुवात करूया, मीटरच्या रिक्षामध्ये पण, आणि 2-3 किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही जायचं, म्हणजे मीटरच्या रिक्षाने जायचं। जसं त्यांनी मीटर टाकला, सुरू करायचं आपलं। तर रिक्षावाल्याला विचारायचं, काय दादा कसं काय चाललंय तुमचं, रिक्षामध्ये धंदा आहे का नाही, किती कमावता, काय कमावता, किती वेळ गाडी चालवता। आणि रिक्षावाल्याला काय पाहिजे? तेच पाहिजे। एखादा पॅसेंजर बसला की टाइमपासाचा बोलता झाला, तो सगळं 12-15 तुम्हाला जागलं आगणं मुतणं सगळं सांगून टाकन, बाबा हा धंदा आहे की नाही। तू सांगाल हा दादा एवढ्या वाजता, त्याला विचारा, व्यवस्थित विचारा, दादा तुम्ही किती वाजता निघता सकाळी घरून, आणि दुपारी गाडी कितीला बंद करता, रात्री गाडी कितीला बंद करता, असं त्याला सर्व विचारा। म्हणजे तो तुम्हाला ना सविस्तरपणे सगळं एकदम, त्याला असं वाटू देऊ नका की तुम्ही त्याच्याकडून माहिती घेता, एकदम टाइमपास असं सहज विचारल्यावानी त्याला विचारत चला, दादा किती वाजता गाडी काढतो, दुपारी कितीला जातो जेवायला, धंदा किती होतो, रात्री कितीला काढतो गाडी, रात्री कितीला बंद करतो, असं सांगा। तो सविस्तरपणे सांगा। एकदा का त्यांनी सांगितलं ना मित्रांनो की तो 700-800 मला सगळं जाऊन 700-800 रुपये उरतात, 500-600 रुपये उरतात, झाले, तुम्ही सक्सेस झाले। आणि दुसरी अजून एक ट्रिक आहे मित्रांनो, आता ही ट्रिक कशी झाली, मीटरवाल्याची झाली। आता तुम्ही कुठल्या रिक्षात बसले, मीटरच्या रिक्षात, आणि ही ट्रिक काय तुम्हाला करायची, दुसरी ट्रिक की एखादी ऑनलाईन रिक्षा बुक करायची। जसं म्हणा तुम्ही ओला, उबेर, रॅपिडो, कुठलीही रिक्षा बुक करा। एक जेवढे कमी डिस्टन्समध्ये बुक करता येईल तेवढं बुक करा, कारण कमी डिस्टन्सचे भाडे रिक्षावाले लवकर उचलतात, अर्धे 1 किलोमीटरचे, आणि त्यांना जास्त पैसे मिळतात, त्याच्यात बेनिफिट असतं, म्हणून ते लोक काय करतात, अर्धे किलोमीटर 1 किलोमीटरचे भाडे लवकर उचलतात। आणि तुम्हाला बी फक्त माहिती घ्यायची आहे तर लांबची गाडी बुक करू नका, अर्धे 1 किलोमीटरची 2 किलोमीटरची गाडी बुक करा, जेणेकरून तुमचे बी पैसे कमी जातील आणि माहिती पण मिळेल। तर काय करायचे, ऑनलाईन ऑटो रिक्षा बुक करायची। आता ऑनलाईनची आपल्याला माहिती घ्यायची, ऑनलाईन ऑटो आली, ऑनलाईन ऑटो रिक्षामध्ये बसायचं, आणि तेच प्रश्न याला विचारले, तेच प्रश्न विचारायचे, पण हे ऑनलाईनच्या बद्दल विचारायचे, काय दादा कसं काय चाललं ऑनलाईनमध्ये, भाडी आहेत का नाही, धंदा पाणी होतो का नाही, हेच प्रश्न ज्या मीटरवाल्याला विचारले तेच ऑनलाईनवाल्याला विचारायचं। पण तो ऑनलाईनच्या पद्धती सांग, त्याला विचारायचं ऑनलाईनमध्ये धंदा आहे का नाही हा विचारायचा। मग तो सांगाल हो दादा ऑनलाईनमध्ये होतो धंदा, नाही होतो, तो पूर्ण तुम्हाला त्याची माहिती देईल। मग किती होतात, काय होतात, तो बरोबर सांगतो। 500-600, 700-800 रुपये
दिवसभरात होतात, भाडी लांब लांबची भेटतात, छोटी मोठी सगळं तुम्हाला एकदम पद्धती सांगा. एखादा रिक्षावाला बोलला तुम्हाला, अरे दादा नाही होत धंदा आहे का नाही, मग त्याला विचारायचं, त्याला काय विचारायचं, दादा तू रिक्षा किती वाजता काढतो? आता तो बोलत नाही रे दादा धंदाच नाही, 300-400 रुपये धंदा होतो, काय घर चालणार, काय दार चालणार. त्याला विचारायचं, आता काय रिक्षावाले कसे नुसते टाइमपाससाठी पण भरपूर रिक्षावाले असे की फक्त खर्चा पाण्याला पैसे काढायला 400-500 रुपये झाला धंदा टांगळा मंगळा करतात आणि जातात घरा. आपलं तसं नसतं भाऊ, आपण कसं 10-12 तास ड्युटी देतो. तुम्हाला अशा रिक्षावाल्यांना विचारायचं की जो 10-12 तास ड्युटी देत असेल, एकदम मनापासून काम करत असेल, अशा रिक्षावाल्याला विचारायचं. तो ऑनलाईनवाला बी बोलला ना तुम्हाला, हा बाबा 1000-1200 रुपये धंदा होतो माझा, मीटर आणि ऑनलाईन पकडून असा 1000-1200 रुपये धंदा होतो, तुम्ही झाला सक्सेस झाला म्हणजे तुम्ही तुमच्या एरियामध्ये धंदा आहे हे तुम्हाला कळून चुकलं आणि समजेल की आपल्या एरियामध्ये धंदा आहे. मग काय करायचं, आता काही एरियामध्ये शेअरिंग चालतात, मग आता शेअरिंगचा बी अनुभव घ्यायला पाहिजे. आता मीटर रिक्षा चालवायचं म्हणलं तर सगळा अनुभव घ्यायला पाहिजे तुम्हाला, मीटर ऑनलाईन शेअरिंग. आता राहिलं शेअरिंगचं, शेअरिंगवाल्याला काय करायचं, तुमच्या एरियात जास्त जर शेअरिंग जर रिक्षा चालत असेल तर काय करायचं, शेअरिंगच्या रिक्षात मी जाऊन बसायचं. शेअरिंगच्या रिक्षात कुठं बसायचं, पुढच्या सीटवर बसायचे त्याच्या बाजूला. काही ठिकाणी 3 बी भरतात, 4 बी भरतात, आमच्या एरियात तर 4, 5, 5-5 बी भरतात. तर काय करायचं, पुढच्या सीटावर बसायचं, राईट साईडला त्याच्या बाजूला बसायचं. जशी रिक्षा झाली त्याला काय दादा प्रेमाने विचारा, काय दादा काय काय बोलतो, धंदा पाणी कसं चालतं तुमचा, शेअरिंगमध्ये धंदा आहे का नाही? तो बोलला ना भाऊ धंदा होतो, तिथं बी सक्सेस. तो बोलला ना 700-800 रुपये भेटतात मला. आणि मी एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे मीटर आणि ऑनलाईन चालवण्यापेक्षा ना शेअरिंगच्या धंद्यात जास्त पैसा आहे. कारण ते जाताना 50, परत येताना 50, कधी सकाळ कसे एमटी मारतात शेअरिंगवाले, फक्त स्टेशनला सोडतात की रिटर्न आलो 2-5 मिनिटात, परत 4-5 जण भरले की परत स्टेशनला जाऊन सोडतात. सकाळचा त्यांचा एक धंद्याचा रूट असतो, एक जबरदस्त रूट असतो. 3-4 तासात ना त्यांना 4-5-7-800 रुपये असे कमवून टाकतात. एकदम जबरदस्त असा त्यांचा रूट असतो. तेच त्याला विचारायचं शेअरिंगवाल्याला, काय दादा कशा प्रकारे तुमचा धंदा होतो सकाळचा, आणि हळू विचारायचं. कारण मागं बी पॅसेंजर बसलेले असं, ते बोललेल्या का पंचायत पडली, विचार तेवढा. पंचायत नाही पडले दादा, मला अनुभव घ्यायचा आहे म्हणून मी तुम्हाला विचारतोय. म्हणून त्याला हळू आवाज यायचा, काय दादा प्रेमाने विचारायचं, काय दादा धंदा पाणी आहे का नाही तुमच्या ऑटो लाईनमध्ये, शेअरिंगमध्ये धंदा पाणी आहे का नाही? तो सांगा ना, हा भाऊ आहे धंदा पाणी, पोटा इतकं होतो, म्हटलं काय संपला विषय, सक्सेस झाला तुम्ही. म्हणजे तुम्हाला कळन की आपल्या एरियामध्ये धंदा आहे की नाही. हाच प्रकार असतो की आपल्या एरियामध्ये धंदा आहे की नाही. कुठं आजपर्यंत तुम्हाला पूर्ण यूट्यूबवर फेसबुक कशावर नाही भेटणार, ही मी ट्रिक सांगतोय तुम्हाला. आणि माझा अनुभव बी सांगतो 2 मिनिटात. मी पूर्वी ना टेम्पो चालवायचा, टेम्पो चालवण्याच्या अगोदरना मी किन्नरगी केली, 16-13 ट्रक असतील त्याच्यावर किन्नरगी केली. त्याच्यावर किन्नरगी नंतर काम सोडून दिलं. परत नंतर कसं आहे पिकअप मी बी असंच हिंडाय फिरायचो, काम धंदा काय नाही. माझा एक मित्र आहे माणिक म्हणून, आपण आज बी त्याला गुरु मानतो, माणिक म्हणून मित्र आहे. त्यांनी मला विचारलं, तू जर माझ्यासोबत काम केलं तर मी तुला ड्रायव्हर बनवेन. डायरेक्ट बोलला तो, मी तुला ड्रायव्हर बनवेन. त्याच्या संग 3 महिने मी हमाली केली. त्या बिचाऱ्यांनी 3च महिन्यात मला ड्राईव्ह केलं. वाशी फ्रूट मार्केटला आपली गाडी भरायची आणि डिलिव्हरी करायचो. चेंबूर घाटकोपर या ठिकाणी आम्ही डिलिव्हरी करायचो. त्या बिचाऱ्यांनी 3च महिन्यात आपल्याला त्याच्यानंतर मी गाडी घेतली. पण तो मला अनुभव भेटला ना. अनुभव बघा, कुठल्याही क्षेत्रात उतरायचं ना त्यातला थोडा अनुभव घ्यावा लागतो. हे सांगण्याचं तात्पर्य, कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला काम करायचं, तुम्ही डायरेक्ट उडी मारली तर तुम्ही फेलच होणार तिथं. आता हे तरी आपले रिक्षाचा बिझनेस तरी एक मोठ्या बिझनेसचं मी बोलतो. डायरेक्ट तुम्ही त्या क्षेत्रात उडी मारली ना तर तुम्ही फेलच होणार. त्या बिझनेसचा थोडाफार आपल्याला अनुभव असला पाहिजे. आता मला कसं, मी अनुभव घेतला, त्याचा भाव मोठा, त्याच्याकडे 2 गाड्या होत्या. एक लोकलला चालायची फ्रूट मार्केटला आणि एक बाहेर तरकारीवर चालायची. सांगली, सातारा, नाशिक, तिथून सांगली तासगाव इथून द्राक्षे भरून यायचे मुंबईला, आणि नाशिक या ठिकाणी कसे डाळिंब, पेरू असे भरून यायचे तिथं. थोडे दिवस तिथं काम केलं. मग त्यांनी त्याच्या भावाने मला, मी जेव्हा पूर्ण ड्रायव्हर झालो परफेक्ट, मग त्याच्या भावाने मला त्याच्याकडे घेतलं डबल ड्रायव्हर बनून फास्ट रूट व्हायला. मग त्याने आम्ही तिकडे जावं लागलो. आणि मग थोड्या दिवसांनी मग मी माझी स्वतःची गाडी घेतली. अनुभव होता, पूर्ण अनुभव, गिरायक पाणी, त्यांचे कसे सगळ्यांची ओळख पाळख झाली.
मग लगेच मी पिकअप घेतली, मी स्वतःची माझी पिकअप घेतली आणि लगेच रुटीन दुसऱ्या दिवसापासूनच आपली रुटीन लगेच लागायची. कारण अनुभवाचा फरक पडला आपल्याला. जोपर्यंत तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्या क्षेत्रातला अनुभव असण्याचं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळं मला अनुभव असल्यामुळं मला काय गाडी घेतली, गाडीची बॉडी बिडी बांधली का लगेच 2-4 दिवसात आपल्याला भाड्याची सुरुवात झाली. त्या मित्रांनीच आपल्याला भाडी बिडी दिली, काय आपल्या ओळखीने भाडी, अशी आपली रुटीन सुरू झाली. तर हेच मला मित्रांनो म्हणायचं आहे की कुठल्याही क्षेत्रात काम करताना त्या क्षेत्राचा थोडा अनुभव घ्यावा लागतो. आता तुम्हाला रिक्षा चालवायची, तुम्ही फ्रेश आहे एकदम, तेच म्हणून मी तुम्हाला हे कसं ट्रिक वापरायचं की आपल्याला रिक्षा चालवायची, आपण फ्रेश आहे एकदम, आत्ताच नवीन रिक्षा शिकलो आणि आपल्याला चालवायची, नवीन घ्यायची म्हणा, शिपणी चालवायची, कसं असो, पण त्या क्षेत्रातलं तुम्हाला आधी अनुभव घ्यावा लागेल की धंदा पाणी आहे का नाही, आपण ज्या विभागात राहतो. आता मुंबई पुण्यामध्ये कसं तुम्ही घ्या नाही घ्या तसं काय नाही, अनुभव घ्या. का इथं भाड्याची तर काय टेन्शनच नसतं. बसले आले कुठे गल्ली बोळांनी घुसले, आला पॅसेंजर, टाकला मीटर, चालला, ऑनलाईन वाजला का चालला. छोट्या शहरांचं बी बात करतो, जसं की नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, असे भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हे की छोटे शहर आहेत की तिथं रिक्षाचं आपण मी तर सांगू शकत नाही, मी मुंबईचं सांगू शकतो. इथं काय भाड्यांची तर काय टेन्शनच नसतं. छोटे बी शहर आहेत जिथलं तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल की ते तुम्हाला रिक्षा चालवायची असेल की आपल्या एरियामध्ये धंदा आहे की नाही. मग अशा प्रकारे तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर अशा प्रकारे घेऊ शकता. ऑनलाईन ब्लॉगवाल्याला विचारा, मीटरवाल्याला विचारा, शेअरिंगवाल्याला विचारा. असं रिक्षा ड्रायव्हरला काय, पॅसेंजर बसला का तेच थोडं बोलला चालला की त्याला बी तेवढं टाईमपास लागतो. सगळं सांगून तो धंदा आहे का नाही आहे. एखादा बोलला 700-800 होतो, सगळं जाऊन पिऊन 400-500 रुपये बी राहिले, अरे ठीक आहे ना, ते काय आपल्याला बी तेवढंच पाहिजे. हिंडण्या फिरण्यापेक्षा रिक्षा चालवलेला धंदा केलेला बरा त्याच्यापेक्षा. तर मित्रांनो, हाच अनुभव असेल, असाच अनुभव घ्या. एखाद्या रिक्षावाल्याला विचारा, तुम्ही फ्रेश असाल तर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक जरूर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.